नागपूरच्या इमामवाडा परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपी मयंक यादव याने रितेश वानखडे याच्याकडे दारूसाठी पैसे मागितले होते। पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत वाद घातला। यानंतर संतापलेल्या आरोपीने रितेश व त्याचा मित्र शुभम यांच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात रितेश वानखडे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मयंक यादव याला अटक केली आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। जखमी आणि आरोपी दोघेही इमामवाड्याच्या हद्दीत राहतात, एकाच वस्तीत राहतात। आरोपीने जखमीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते, त्यावेळेस त्यांनी पैसे नाही असे सांगितले असता त्याचा आरोपीला राग आला आणि शिवीगाळ करून त्याने त्याच्याकडल्या असलेल्या चाकूने त्याच्यावर जीव घेणं हल्ला केला आहे। सदर गुन्हा दाखल होताच यातील आरोपी याला ताब्यात घेऊन त्याला पोलीस कस्टडीसाठी न्यायालयात पाठवून 2 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे व पुढील तपास चालू आहे। जखमी आणि आरोपी दोघांचे रेकॉर्ड आहे। जखमीला यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे, जखमीवर ह्यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत, आरोपीवर यापूर्वी एक गुन्हा दाखल झालेला आहे। जखमीचे नाव आहे रितेश अश्वजित वानखेडे आणि आरोपीचे नाव आहे मयंक सूरज यादव। आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, तपास चालू आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24।